Hello, good morning, student. How are you? Hope you all are fit and fine at your home. Dear student, today we are going to learn 1.3 A Basket Full of Moonlight. This is a good poem from English course book Standard 10th. Poem is translated by Sunil Sharma from Dogri language. Dogri language is specially spoken in North India, just like a Jammu Kashmir, and Himachal Pradesh. This poem is a beautiful description of a child who is addressing to the moon. What he told to the moon, let's see. The situation in the countryside and the feeling of a small child are very well intertwined in this poem by the poet. Definitely, poetry touches our heart. In this poem, a small child implored to the moon to give him or her seeds of moonlight so that he or she could sow them on the both side of road, and his or her father would come to home early, and he or she could get the company of his or her father. Let's see why the child is saying that to the moon. 1.3 Basket full of moonlight. In the first stanza, child addressing to the moon and says that, "O moon, give me a moonlight, basketful or two basketful, with the seeds of moonlight." ते लहान मूल कवितेमध्ये म्हणतं, हे चांदो मामा, मला तुझा प्रकाश दे, एक टोपली किंवा दोन टोपली भरून मला चंद्रप्रकाशाची बियाणं दे. ते बाळ असं काय म्हणतं, वाय चाइल्ड आस्क टू मून फॉर मूनलाईट. द पोएट डिस्क्राईब इट इन अ नेक्स्ट स्टांजा. फॉर द सिटी टू माय विलेज ऑन द साइड ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो many small moon of light. गावाकडून शहराकडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही कडेला त्या लहान मुलाला लहान लहान चंद्र पेरावेसे वाटत आहेत, आणि त्या चंद्रप्रकाशामुळे सर्व मार्ग प्रकाशमय होईल असं त्याला वाटतं. त्या लहान मुलाला तो मार्ग प्रकाशमय का करायचा आहे, तर पुढील कडव्यामध्ये कवीने त्याचं वर्णन केलेलं आहे. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट्स बिकेम डार्क ऑन इट वे बॅक ॲज माय विलेज क्वाईट फार. संपूर्ण गावकरी दररोज काम करण्याकरिता शहराकडे जातात, आणि शहराचं आणि गावाचं अंतर जास्त असल्यामुळे गावकरी काम करून जेव्हा गावाकडे परततात तेव्हा रस्त्यामध्येच त्यांना अंधार होतो. पुढील कडव्यामध्ये कवी म्हणतो, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पियन्स, नायदर बस नार कार्ट प्लायज. एवढंच नाही तर गाव ते शहराचा जो रस्ता आहे तो खूप अडगळीचा व कठीण आहे. संपूर्ण रस्त्यावर विंचू व सापांचं वास्तव्य असतं. त्यातल्या त्यात शहर ते गावाकडे ये जा करण्यासाठी कोणतीही बस किंवा वाहनांची व्यवस्था नाही. नेक्स्ट स्टांजा इज इनोसंट फिलिंग्स ऑफ चाइल्ड अँड इंटेन्स डिझायर टू स्पेंड टाइम विथ हिज फादर. So what is next stanza? The next stanza is, when my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. ते मूल म्हणतं, कामासाठी शहराकडे जाणाऱ्या गावकऱ्यांमध्ये त्या मुलाचे वडीलसुद्धा आहेत, जे काम करून रात्री जेव्हा घरी पोहोचतात तेव्हा ते मूल गाढ झोपलेलं असतं, आणि जेव्हा ते पहाटे लवकर कामाला जातात तेव्हाही ते लहान मूल
झोपलेलं असतं. पुढील कडव्यात ते मूल चंदामामाला आणखीन विनवणी करतं आणि म्हणतं, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ऑन अ लोन I want to light the dark route so that father return early. I too want to hear fairy tales and stories from him. हे चंदा मामा, मला चंद्रप्रकाश दे. वाटलं तर उधार दे, कारण त्या चंद्रप्रकाशाच्या साह्याने माझे वडील व गावकरी ज्या मार्गाने ये जा करतात तो मार्ग मला प्रकाशित करायचा आहे, जेणेकरून माझे वडील सुरक्षित व लवकर घरी येतील आणि इतर मुलांप्रमाणे मलाही माझ्या बाबांकडून परीची व इतर गोष्टी ऐकायला मिळतील. This stanza shows that intense desire to spend time with his father. शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतो, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ पाथ. परत विनंती करतो चंद्राला. ते मूल म्हणतं, हे चंदा मामा, मला बास्केट भरून मूनलाईट दे आणि त्या बियाणं किंवा ते प्रकाश मी रस्त्याच्या दोन्ही कडेला पेरीन, जेणेकरून त्याचे वडील आणि गावकरी सुरक्षित आणि लवकर घरी येतील. कवीने कवितेमधून गावातील कठीण परिस्थितीच नाही तर गावाच्या विकासाअभावी कुटुंबाच्या सौख्यावर होणारा परिणाम देखील खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेला आहे. त्या लहान मुलांच्या ज्या निरागस भावना आहेत आणि चंद्राशी जे संवाद आहे तोही खूप उत्तमरित्या आपल्या पुढे आणलेला आहे. इन दिस पोएम, poet describe the plight of village life. People of rural area face many problems in their day-to-day life. There are no electricity, no concrete road, no means to transportations. For labor, have to go far to city for job. The roads are full of danger. At the same time, poem touch the innocent feeling of child who is craving for his father company and love. Thanks.